नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती लागलेली आहे. महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित अधिकारी महासंघाच्या माध्यमातून राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या 4 प्रलंबित मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जावा यासाठी राज्याचे नवोदित मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना याद्वारे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे, बालसंगोपन रजा, जुनी पेन्शन योजना आणि रिक्त पदे भरणे या संदर्भात ही मागणी करण्यात आलेली आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले असल्याचे समजत आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित 4 मागण्या लवकरच पूर्ण होतील असे चित्र. नक्कीच जर फडणवीस सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सकारात्मक निर्णय घेतला तर यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आज आपण माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या या निवेदनात राज्य कर्मचाऱ्यांचा नेमका कोणत्या 4 मागण्या उपस्थित करण्यात आल्या होत्या या संदर्भात आता आपण थोडक्यात सविस्तरपणे बघणार आहोत. फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात पहिली मागणी म्हणजे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबतची आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबतचा शासन आदेश लवकरात लवकर निर्गमित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. दुसरी मागणी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे तसेच देशातील इतर 25 राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तिसरी मागणी म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2 वर्षाची बालसंगोपन रजा मंजूर व्हावी. व चौथी मागणी म्हणजे विविध विभागातील रिक्त पदे हे लवकरात लवकर तातडीने भरण्यात यावे. अशा पद्धतीने याबाबतचे निवेदन माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात आलेले आहे. लवकरच या मागण्यांचा लवकरात लवकर निर्णय होईल अशी अपेक्षा करायला आता आपल्याला बाळगत हरकत नाही. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील.